नमस्कार, सुप्रभात बालमित्रांनो. कशात? मजेत ना? सगळ्यांनी घरातच राहा, सामाजिक अंतर राखा, मास्कचा वापर करा आणि सुदृढ निरोगी राहा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पुरस्कृत शाळा बंद पण शिक्षण सुरू, एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह या शिक्षणाच्या अभिनव वारीमध्ये मी श्री भरत पाटील तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बालमित्रांनो, तुम्हाला ठाऊकच आहे की हा आहे आपला गंमत गणिताचा तास. आणि या गंमत गणिताच्या तासाला आपण शिकण्याच्या जे शिकणार आहोत ती सुद्धा भारी गंमत आहे बरं का. मागच्या तासाला भौमितिक आकार, त्याच्यानंतर 1 ते 99 पर्यंतच्या संख्यांची ओळख तुम्हाला झालेली आहे. मग आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत आणि करून घेणार आहोत शतकाची ओळख. नवीन घर, नवीन मित्र आपल्याला भेटायला येतोय, तर शतकाची ओळख आपण करणार आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा बंद पण शिक्षण सुरू. आणि हा आहे तुमचा दोस्त, तुमचा मोबाईल, तुमचा लॅपटॉप, तुमचा संगणक तुमच्यासाठी घेऊन आलाय ऑनलाईन शिक्षण. आपली इयत्ता 3री, विषय गणित. आणि आपला आजचा घटक आहे शतकांची ओळख. या ठिकाणी बघा, शतक 3 अंकी संख्या तुम्हाला दिसते, तर शतकाची ओळख आपण आज करून घेणार आहोत. आणि मी मार्गदर्शक शिक्षक श्री भरत पाटील, MSK प्राथमिक विद्यालय, चुनाभट्टी, मुंबई 22. तर बाळांनो, संख्या ज्ञान मागच्या तासिकेला तुम्ही जे शिकलात ना, ते मी जरा पटकन बघतो की तुम्हाला कितपत समजतं, कितपत माहिती आहे. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना येतंय असं, पण तुम्ही हँडरेज करणार आहात आणि मग माझ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहात. हा, तर बघा, माझा सोपासा पहिला प्रश्न मी विचारतोय. यशला, यश, 1 अंकी संख्या कोणकोणत्या आहेत? 1 अंकी संख्या माहिती का तुला? 1 अंकी संख्या आपण कोणाला म्हणतो? आपण मोजतो की नाही, 1, 2, 3 अशा 1 अंकी संख्या माहिती का तुला? हा, सांग कुठपर्यंत असतात 1 अंकी संख्या? हे बघ, 1 ते 9 पर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पर्यंत आहेत 1 अंकी संख्या. बरं, आता तू माईक बंद कर आणि रणजित मला सांगणार आहे 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या. अरे वा, हुशार आहेस रणजित, अतिशय सुंदर तू उत्तर दिलेलं आहेस. कारण 9 मध्ये बघा, आपण 1 जरी मिळवलं तरी 10 ही 2 अंकी संख्या तयार होते. आणि 10 पासून तर 11, 12 असं करत 99 पर्यंत आहेत सगळ्या 2 अंकी संख्या. तर मग आपल्याला लक्षात ठेवायचंय की 1 ते 9 पर्यंतच्या आहेत सगळ्या 1 अंकी संख्या आणि 10 पासून तर 99 पर्यंतच्या आहेत सगळ्या 2 अंकी संख्या. मग आता एकदम सोपं झालेलं आहे. पुढचा प्रश्न संहिता. संहिता, तुझ्यासाठी माझा प्रश्न आहे, सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी संख्या. संहिता कांबळे. सर्वात लहान 2 अंकी संख्या. सगळ्यात लहान 2 अंकी संख्या 11. 11 आणि 10. 11. बघ बाळा, जर 1 वजा केला तरी 10 ही संख्या राहते ना. 10 मधून मात्र जर आपण 1 कमी केला ना, तर मात्र 9 ही 1 अंकी संख्या उरते. म्हणजे सगळ्यात लहान 2 अंकी संख्या आहे 10. लहान 2 अंकी संख्या आहे. एक बंद करतो संहिता. आणि बाळांनो, सगळ्यात लहान 2 अंकी संख्या 10 आहे, मात्र सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे माहितीये? इथंच बघा, तुम्हाला दिसते 99. 99 ही आहे सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या. कारण 99च्या पुढे आपण 1 जरी मिळवला तरी 2 अंकी संख्या राहत नाही, तर ती 3 अंकी संख्या होते. मग हे अगदी सामान्य ज्ञान आहे, हे आपल्याला नीट आपल्या डोक्यामध्ये बिंबून घ्यायचंय की
एक अंकी संख्या आहेत 1 ते 9 पर्यंतच्या, 2 अंकी संख्या आहेत 10 ते 99 पर्यंतच्या, सगळ्यात लहान 2 अंकी संख्या आहे 10 आणि सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. समजलं तुम्हाला? हा, चला आता आपण दशकाची थोडक्यात ओळख करून घेऊया. इथं बघा तुम्हाला दिसतायत मणी. हा, हे मणी किती आहेत? वेदिका, वेदिका बाळा जरा मणी मोजून सांगते का मला किती मणी आहेत? नीट बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 मणी आहेत. हा, मग हे जे 9 मणी आहेत या 9 मण्यांमध्ये अजून एक मणी मी मिळवतो. मध्ये अजून एक मणी मी काय करतो? मिळवतो. तर काय तयार होतंय बघू बरं. 9 मध्ये मला 1 मिळवायचा आहे. 9 आणि 1 किती होतील वेदिका? 10. 10. शाबास. 9 आणि 1 होतात 10. म्हणजे हे जे 10 मणी झाले आपल्याकडे, 9 हे सुटे मणी होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत सुटे मणी होते. त्याच्यामध्ये अजून एक मणी घेतला. हे 10 मणी जर आपण एकत्र केले तर या 10 मण्यांना आपण काय म्हणतो? मनी. दशक. दशक. हा हा, तर तुम्हाला दशकाची माळ माहिती नाही का? दशकाची माळ माहिती. पण तुमच्या समोर इथं हा मण्यांचा दशक दांडा बनवलेला आहे. काय बनवलाय? दशक दांडा. सरळ आहे ना? बघा सरळ आहेत सगळे मणी. असे माळ कशी असते? अशी वाकलेली असते ना, गुंफलेली. तर हे आडवे असे तुम्हाला दिसतात. हा दशक दांडा तयार झालेला आहे. तर 10 मणी यालाच आपण एक दशक असं म्हणतो. 10 म्हणजे काय? एक दशक. आणि या 10 मण्यांचा, बरोबर, आता तुम्हाला एक बंद करून घ्यावी का? या 10 मण्यांचा जो तयार झालेला दशक आहे तर याला आपण नाव देऊया दशक दांडा. काय बनवलाय आपण? एक दशक दांडा बनवलाय. मोजायला सोपा पडतो दशक दांडा, नाही का? आणि अशा पद्धतीचा दशक दांडा तुम्ही शाळेत पण पाहिलेला आहे. आपल्याकडे आहेत शाळेमध्ये, नाही का? आपण त्यांच्याशी खेळतो आणि त्याच्यावरून आपण संख्या बनवतो, गणित करतो. तर अशा रीतीने 9 मण्यांमध्ये 1 मणी मिळवल्यानंतर 10 मणी होतात आणि हे 10 मणी म्हणजे एक दशक. आणि हे 10 जे मणी आहेत ते एकत्र करून त्याच्यापासून बनवलेला आहे हा दशक दांडा. आता इथं आपण बघूया. इथं काही कॉईन आहेत. 1 रुपयाची नाणी आहेत. 1 रुपयाची नाणी आहेत आणि वेदांगी. वेदांगी बाळा, हो सर. हा जरा मोजून सांगते का मला किती नाणी आहेत 1 रुपयाची? जरा मोजून सांग बघ बरं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. किती नाणी आहेत? 9 नाणी आहेत. बरोबर. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा बरं का. मी बघतो तुमची उत्तर. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना उत्तर येत आहे. आता आपण काय करूया? या 9 नाण्यांमध्ये अजून एक नाणं आपल्याला मिळवायचंय. काय करायचंय? एक नाणं मिळवायचंय. म्हणजे 9 अधिक 1 आपल्याला करावं लागेल. मग वेदांगी 9 आणि 1 किती होतात? 10. 10. अगदी बरोबर. 9 1 रुपयाची नाणी होती. त्याच्यामध्ये 1 रुपयाचं अजून एक नाणं आपण घेतलं आणि 10 नाणी आपल्याकडे तयार झालेली आहेत. मग ही 10 नाणी कुठे सांभाळत बसणार? खिशामध्ये राहिली तर सगळी कुडकुड कुडकुड आवाज करतील, नाही का? त्याच्यापेक्षा आपण काय करतो? सुटे बाजूला ठेवतो किंवा दुकानदाराला म्हणतो की बाबा रे, ही सगळी चिल्लर तुझ्याकडे ठेव आणि आम्हाला चांगली एक नोट दे, दशकाची नोट दे, 10 रुपयाची नोट दे. तर हे 10 नाणी म्हणजेच 10ची एक नोट, नाही का? ही 10 नाणी पासून तयार झालेली 10ची ही एक नोट आहे. आणि 10ची नोट म्हणजे सुद्धा काय असतो? एक दशक असतो. 10ची नोट म्हणजे सुद्धा काय असतो? एक दशक असतो. तर बाळांनो, आपल्याला या ठिकाणी आता पक्क समजलेलं आहे की 9 मध्ये आपण 1 जरी मिळवला तरी 2 अंकी संख्या आपल्याला मिळते. तिला आपण दशक असं म्हणतो आणि 10 म्हणजेच एक दशक. 10 एकक म्हणजे एक दशक. आता आपल्याला बघायचे आहे शतकाची ओळख, नाही का? शतकापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग शतकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी हे उदाहरण समजून घ्यावं लागेल. आता तुमच्याकडे आलेला आहे हा टोनी. कोण आहे हा? टोनी. आणि या टोनीला काय आवडतात माहितीये? रंगीत गोळ्या. हा, तर त्याने या रंगीत गोळ्या आणलेल्या आहेत. जेमच्या गोळ्या असतात ना, तुम्ही आणता दुकानावरून आणि असं खाली निळी गोळी खाल्ली ना, जीव अशी निळी निळी होते. लाल खाल्ली का अशी जीभ लाल लाल होते, नाही का? तर अशा रंगीत गोळ्या आहेत. या प्लेटमध्ये खूप साऱ्या गोळ्या त्याने आणल्या आहेत. आणि या किती गोळ्या आहेत माहितीये? आपल्याला तर मोजता पण येणार नाही तिथून. पण या गोळ्या कोणी मोजल्यात? टोनीने मोजल्या आहेत. आणि टोनी म्हणतो
काय म्हणतो टोनी? बघा, या थाळीत 100 गोळ्या आहेत. टोनी म्हणतो या थाळीत 100 गोळ्या आहेत. म्हणजे त्याने सगळ्या मोजल्यात, 1 2 3 4 असं करत गोळ्या मोजल्यात आणि सगळ्या किती गोळ्या आहेत एकूण मिळून 100 गोळ्या आहेत. तर 100 नीट बघा, 0 हे एकक स्थान, हे दशक स्थान आणि हे शतक स्थान. 3 अंकी संख्या तयार झालेली आहे. आतापर्यंत 2च अंकी संख्या आपल्याला माहिती होत्या. ही 3 अंकी संख्या आपल्याला मिळालेली आहे. 100 ही 3 अंकी संख्या आपल्याला मिळाली. आणि ही कोणी माहितीये? ही मंजूताई. ही मंजूताई संत्री विकायचं काम करते. तुम्हाला माहिती ना, संत्री आवडते. संत्री, नागपूरची संत्री. तर मंजूताई तिने संत्र्या आणल्यात विकायला. तर नागपूरची ही संत्री विकणारी मंजूताई, तिने ज्या संत्री आणल्यात विकायला त्या बघा तुम्हाला इथे दिसत आहेत. चांगली मोठी टोपलीभर, बास्केटभर तिच्याकडे संत्रे आहेत. आणि इथून आता आपल्याला बाकीचे तर सगळे दिसत नाही कारण टोपलीमध्ये. तिच्याकडे संत्र्या ज्या आहेत ती म्हणते, तिने संत्र्या किती आणल्यात? 1 शेकडा. बघा, नवीन शब्द आपल्याला परिचयाचा आहे होतोय आता. आतापर्यंत आपल्याला 100च माहिती होतं, पण मंजूताई मात्र म्हणते तिने 1 शेकडा म्हणजे 100 संत्री आणलेली आहेत. किती संत्री आणले? 100 संत्री आणलेल्या आहेत. त्या तिला विकायच्या आहेत. तर शेकडा म्हणजेच 100 हे आपल्याला इथे समजून द्यायचं आहे. शेकडा म्हणजेच काय? तर 100. मंजूताईने आपल्याला 100 साठी एक नवीन शब्द दिलेला आहे. 100 साठी तिने दिलेला शब्द आहे शेकडा. तर शतकाची ओळख करून घेताना आपल्याला इथं कळलंय की आपण 99 मध्ये 1 मिळवल्यानंतर 100 ही 3 अंकी संख्या मिळते. आणि 100 लाच आपण शेकडा असं सुद्धा म्हणतो, नाही का? चला अजून आपण समजून घेऊया. तर तुमच्या समोर आलेली आहे डॉली. डॉली आहे भारी खोडकर आणि तिला नटायची भारी हौस. छान छान बांगड्यांचं, रंगीत बांगड्यांचं तिने तिच्याकडे काय करून ठेवलंय? संग्रह करून ठेवलाय, कलेक्शन करून ठेवलंय. तर या डॉलीने रंगीत बांगड्या आणल्या आहेत तिच्यासाठी. छान छान रंगीत बांगड्या आहेत आणि या रंगीत बांगड्या वेगळ्या रंगाच्या तुम्हाला दिसत आहेत. ती म्हणते, डॉली काय म्हणते बघा, मी या बांगड्या मोजल्या. आपण तर नाही मोजल्या. मोजल्या कोणी? डॉलीने मोजल्या. ती म्हणते मी या बांगड्या मोजल्या आणि त्या या ज्या बांगड्या त्या किती आहेत? त्या 10 दशक आहेत. किती आहेत? 10 दशक आहेत. तर बघा, मगाशी आपण 100 पाहिलं, त्याच्यानंतर मंजूताईने आपल्याला शेकडा शिकवलं. शेकडा म्हणजे 100 आणि आता डॉली तर म्हणते 10 दशक. मग डॉलीचं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? डॉली जे म्हणते ते बरोबर आहे की चूक आहे? देवेंद्र, काय वाटतं तुला? बरोबर आहे. कसं रे बरोबर आहे? कसं काय बरोबर आहे? तिचं म्हणणं बरोबर कसं आहे? 100 साठी 10 दशक असं तिने शब्द वापरलाय ना, मग 10 दशक म्हणजे 100च होतात ना नक्की? 10 दशक म्हणजे 100 नाही. 100 होतात. बघ आपण मोजून बघूया. बघ, 10 दशक ना, हा 1 दशक, 1 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30 झाले, 4 दशक म्हणजे 40, 5 दशक 50 झाले, नाही का? 6 दशक म्हणजे 60, 7 दशक 90, 8 दशक म्हणजे 80, 9 दशक म्हणजे 90 आणि 10 दशक म्हणजे किती? तर 100. म्हणजे बघा, 100 शेकडा आणि त्याच अर्थाचा हा शब्द तिने वापरलेला आहे 10 दशक. तर 10 दशक म्हणजे सुद्धा 100च होतात बरं का. 10 दशक म्हणजे सुद्धा 100 होतात. आतापर्यंत आपल्याला 100, 10 दशक हे 3 शब्द 100 साठी वापरले जातात आणि ते आपल्याला समजलेले आहेत, नाही का? चला, आता इथं एक माळ दिसते, मण्यांची माळ आहे. मण्यांच्या माळीमध्ये 2 रंग दिसत आहेत. जर आपण पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर एक रंग हा 10 मण्यांसाठी वापरलाय. म्हणजे हे 10 परत 10 परत 10 असे 10 रंगीत तोडलेले आहेत. आणि एकूण किती 10 आहेत बरं? किती दशक याच्यामध्ये? तुम्हाला माहिती 10 दशक म्हणजे किती? 10. तर 1 2 3 4
5 6, 6 7, 7 8 9 10. 10 दशक. हा देवेंद्र, माईक बंद कर बाळा आता. तर हा चंपक जो आहे, या चंपककडे ही मण्यांची माळ आहे. चंपककडे ही मण्यांची माळ आहे आणि या मण्यांच्या माळीमध्ये 10 दशक मणी आहेत. किती मणी आहेत? 10 दशक मणी आहेत. आता 10 दशक मणी आहेत म्हणजे मगाशी आपण शिकलो ना, चैतन्य 10 दशक म्हणजे किती रे? किती मणी आहेत म्हणजे? सगळे मणी किती झाले या माळेत? 10 दशक मणी आहेत असं चंपक म्हणतो. मग एकूण मणी किती झाले या माळेत? मणी 10 दशक मणी आहेत ना. 10 दशक मणी म्हणजे किती झाले? 10 मगाशी दशक आपण शिकलो. म्हणजे एक शतक. शतक. 10 दशक म्हणजे काय? एक शतक, 100. 10 दशक म्हणजे 100 मणी आहेत. या माळेमध्ये 100 मणी आहेत म्हणून या माळेला आपण म्हणतो शतक माळ किंवा शतकाची माळ. शतकाची माळ आहे आणि या शतकाच्या माळेमध्ये 10 दशक म्हणजे 100 मणी आहेत. तर 100 मण्यांची शतकाची माळ चंपककडे आहे. तर या शतकाची माळ म्हणजे 100 मणी. आता या चंपकने काय केलं माहितीये? तर त्याला असे माळेतले मणी काय आवडले नाही. त्याला अजून खेळायचं होतं, एक एक मणी चांगले मोजायचे होते. मग खेळता खेळता काय झालं, त्याच्याकडनं ही माळ तुटली. सगळे मणी सांडले खाली, घरभर मणी झाले. त्याने सगळे मणी गोळा केले आणि गोळा केलेले मणी जे होते, ते गोळा केलेले मणी या एका पिशवीमध्ये भरले आणि त्याला काट बांधून ठेवली. सगळे या शतकाच्या माळेमध्ये असलेले 100 मणी जे आहेत ते त्याने एकत्र या पिशवीमध्ये भरले आणि अशा पद्धतीचा बटवा तयार केला. काय तयार केला? बटवा तयार केला. तर याला आपण म्हणतो शतकाचा बटवा. हे चित्र पक्क लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा तुम्हाला बघायला मिळणार आहे 3री मध्ये. ही माळ सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. अशी 10 दशकांची माळ पाहिली की तिला आपण शतक माळ म्हणायची आणि असा हा बटवा दिसला ज्याच्यावरती श लिहिलेला दिसला की त्याला शतकाचा बटवा म्हणून आपण ओळखायचं. तर हे सगळे मणी त्याने या बटव्यामध्ये भरलेत म्हणजे शतकाचा हा बटवा तयार झाला. आणि शतकाचा बटवा म्हणजे त्याच्यात मणी किती आहेत? 100 मणी. किती आहेत? तर 100 मणी या बटव्यामध्ये सगळे जमा केलेले आहेत. समजलं तुम्हाला? हा, तर बाळांनो, हा अरे ओळखीचा वाटतोय मला. हा, तुमच्यापैकीच कोणतरी येतो. पक्क ओळखलं? हा आहे मंदार. आणि नुकताच सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळून तो येताना दिसतोय. तिथं सेलिब्रेशन चाललंय त्याचं, मस्तपैकी उड्या मारतोय. तर असं सेलिब्रेशन आपण कधी साजरं करतो? कधी विकेट घेतली असेल तर सेलिब्रेशन करतो, किंवा खूप चांगले रन केले असतील, 50 रन 100 रन केले असतील तर. मंदार काय म्हणतो माहितीये? मी 1 शतक धावा काढल्या. म्हणतो मी 1 शतक धावा काढल्या. आता शतक धावा काढल्या म्हणजे काय केलं नक्की? किती धावा काढल्या त्याने? तेजल तुला येईल का सांगता? जेव्हा मंदार म्हणतो की मी 1 शतक धावा काढल्या, 100. 1 शतक धावा काढल्या म्हणजे किती धावा केल्या? तर 100. अगदी बरोबर. तर बाळांनो, आतापर्यंत आपण जे पाहिलं की नाही शतकाच्या ओळखीमध्ये, तर 99 मध्ये 1 मिळवल्यानंतर 100 ही संख्या आपल्याला मिळाली. त्या 100ला मंजूताईने आपल्याला एक नवीन शब्द दिला, शेकडा नावाचा एक शब्द दिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं डॉलीने त्यासाठी 10 दशक असा एक शब्द वापरला. आणि नंतर चंपकने शतकाची माळ आपल्याला दाखवली, शतकाचा बटवा दाखवला. आणि मंदार सुद्धा इथं म्हणतोय की मी 1 शतक धावा काढल्या. तर इथं आपण जे सगळे शब्द वापरले, 100, 10 दशक, 1 शतक, शेकडा, शे, हे जे सगळ्यांनी जे शब्द जे वापरले की नाही, या सगळ्यांना मी काय म्हणतो माहितीये? अरे तुमचं सगळ्यांचं 100% बरोबर. तुम्ही जे जे शब्द वापरले, तुम्ही जे जे काही म्हणताय त्या 100ला, हे सगळ्यांचं काय आहे? सगळ्यांचं म्हणणं अगदी 100% बरोबर. 100% नाही का? शतक आपण शिकतो ना, मग या सगळ्यांचं सुद्धा 100% पैकीच्या पैकी सगळं त्यांचं बरोबर आहे. तर अशा रीतीने बाळांनो, शतक म्हणजे 100 हे आपल्याला आपल्या मनावरती, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या अभ्यासाचा जो घटक आहे त्याच्यामध्ये नीट पक्क बिंबून घ्यायचंय. शतक म्हणजे 100. शतक म्हणजे 100 एकक सुटे. 1 2 3 4 5 6 असे जे सुटे आहेत, असे शतक म्हणजे 100 सुटे, 100 मणी, 100 एक एक रुपयाची नाणी, एक एक अशा 100 काड्या. हा,
अशा रीतीने शतक म्हणजे 100. त्यानंतर किंवा नुसतं 100 असं पण आपण म्हणू शकतो. शतक म्हणजे नुसतं 100 असं सुद्धा म्हणू शकतो. 10 दशक म्हणजे 100. 10 दशक म्हणजे 100. आणि त्यानंतर शेकडा म्हणजे सुद्धा 100. शेकडा म्हणजे सुद्धा 100. आणि शे म्हणजे सुद्धा 100. तर अशा रीतीने आपल्याला या 100 साठी, शतकासाठी काय काय शब्द वापरतो आपण, शतक म्हणजे सुद्धा 100, हे सगळं आपल्याला समजलेलं आहे. पुन्हा तुमच्यापैकी आर्या आर्या लक्ष्मण, हा सर. हा हे जरा वाचून दाखव सगळ्यांसाठी पुन्हा मोठ्याने, छान मस्त खणखणीत आवाजामध्ये. हा मास्तर. हा. शतक म्हणजे 100 अंक. एकक. एकक. हा. किती नसते किंवा किंवा नुसते 100. किंवा नसते 100. हा. पुढे. दशक म्हणजे 100. बरोबर. शेकडा. शेकडा म्हणजे 100. हा. आणि म्हणजे देखील 100. अगदी बरोबर. तर बाळांनो, अशा रीतीने आपण शतकाची ओळख करून घेतलेली आहे. माईक बंद कर बाळा तू आता. हा. चला आता आपण हे एक उदाहरण बघूया. हा आहे सोनू. आणि सोनूला खेळायला सगळ्या वस्तू पाहिजे असं, तसं त्याने आता आज खेळायला काय घेतलं माहितीये, तर माचीसच्या काळ्यांचे बंडल, ज्याला आपण गठ्ठे म्हणूया. या एका गठ्ठ्यामध्ये 10 काड्या आहेत. हातपेटीच्या माचीसच्या किती काड्या आहेत? 10 काड्या आहेत. अशा पद्धतीचे दशक गठ्ठे, दशकाचे गठ्ठे आपल्या शाळेत पण आहेत. तुम्ही घरी सुद्धा बनवलेले आहेत, मला माहिती आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सोनूकडे दशकाचे किती गठ्ठे होते? 10 गठ्ठे होते. सोनूकडे दशकाचे 10 गठ्ठे होते. मग या सोनूने हे जे दशकाचे जे गठ्ठे आहेत ना, त्या दशकाच्या गठ्ठ्याचं काय केलं? एकत्र बांधला आणि मोठा गठ्ठा बनवला. 10 दशकाचे गठ्ठे त्याने एकत्र बांधले आणि त्याचा एक मला मोठा गठ्ठा आपल्याला इथं बनवलेला दिसतोय. बघा केवढा मोठा गठ्ठा झाला ना. सगळे हे दशकाचे 10 गठ्ठे एकत्र करून हा मोठा गठ्ठा त्याने बनवलेला आहे. तर हा जो बनवलेला जो गठ्ठा आहे त्याला आपण काय म्हणूया? त्याच्यामध्ये किती काड्या आहेत? 10. त्याने दशकाचे गठ्ठे, दशक काड्या म्हणजे 1 शतक काड्या. 10 दशक काड्या म्हणजे 1 शतक काड्या. अर्थात या शतकाच्या गठ्ठ्यामध्ये आहेत एकूण 1 शतक काड्या. आणि 1 शतक काड्या म्हणजे 100. 1 शतक काड्या म्हणजे किती? तर 100. आणि म्हणूनच आपण असं सुद्धा म्हणतो की 100 काड्या. हा, 100 काड्या म्हणजे 1 शतक काड्या. 100 काड्या म्हणजे 1 शतक काड्या. तर बाळांनो, 10 दशक काड्या म्हणजे सुद्धा 1 शतक काड्या. आणि 100 काड्या म्हणजे 100 सुट्या काड्या म्हणजे सुद्धा 1 शतक काड्या. अशा रीतीने 100 एककांचा एकत्र हा बनवलेला गठ्ठा आहे. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो शतकाचा गठ्ठा, शतक गठ्ठा. हा हा आपल्याला पुढे नंतर आपण जेव्हा बेरीज वजाबाकी शिकणार ना, तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे गठ्ठे बघायला मिळणार आहे. शतक. हा. आता बघा, ही 20 रुपयाची नोट आहे. हा, मला मोजायला कोणाची तरी मदत लागणार आहे. जुई मला मदत करणार आहे. जुई, जगदीश. हा, बघ बाळा, 20 रुपयाची नोट दिसते ना. हा, आता आता किती झाले? 20च्या 2 नोट झाल्या म्हणजे किती रुपये झाले? 40 रुपये. 40 रुपये. चला अजून एक 20 रुपयाची नोट. आता किती झाले? आता 30 रुपये. बघ ना, 60 रुपये. 60 रुपये झाले. 20 मिळवतोय ना आपण. 20 रुपये अधिक 20 रुपये 40 रुपये. अजून 20 रुपये घेतले, 60 रुपये झाले. अजून 20 रुपये पुढे मिळवले, 60च्या पुढे 20. 80 रुपये. 80 रुपये. आणि या 80 रुपयामध्ये जेव्हा आपण अजून 20 रुपयाची एक नोट मिळवतो, 100 रुपये. 100 रुपये होतात, नाही का? तर 20 रुपयाच्या ज्या 5 नोटा आहेत, 20 रुपयाच्या 5 नोटा जर आपण घेतल्या तर किती रुपये होतात? 20 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे
100 रुपये होतात. आणि या 100 रुपयाला आपण काय काय म्हणतो, काय काय नावं शिकलो बरं, सांग तू आता. 100ला आपण काय काय म्हणतो? 10 दशक, बस, 1 शतक, व्हेरी गुड. पुन्हा 1 शेकडा. 100 एकक, हा, 1 शेकडा, 1 शेकडा आणि 100. एक हा, 100 पण म्हणतो त्याला, नाही का. 100ला पण 100 पण म्हणतो. तर अशा रीतीने 100 एकक किंवा 10 दशक किंवा 1 शतक किंवा 1 शेकडा किंवा 100 एवढे सगळे शब्द आपण 100ला वापरतो. तर 20 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 100 रुपये झाले. बरोबर, छान, व्हेरी गुड. आता आपल्याला पुढची संकल्पना आपली पूर्ण शतक. पूर्ण शतक कसं बनतं ते आपल्याला पुन्हा खात्री करून घ्यायची. इथं बघा काही मणी दिसत आहेत. हा, हे 9 मणी आहेत, 9 मणी. आणि या 9 मण्यांमध्ये जर आपण 1 मणी अजून मिळवला तर त्याच्यापासून तयार झालेली ही माळ, 10 मण्यांची माळ काय आहे, 10 मण्यांची माळ आहे. तर अशा रीतीने 9 मणी आणि 1 मणी मिळून 10 मणी तयार होतात. आणि 10 वस्तूंचा समूह म्हणजे 1 दशक. हिला आपण दशक माळ म्हणतो, नाही का, हे आपण शिकलेलो आहोत. आणि ही दशक माळ जी आहे, ही दशक माळ जेव्हा आपण इथं काही घेतलेले आहेत बघा, दशक माळ किती घेतले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 दशक माळ आहेत. किती आहेत, 9 दशक माळ आहेत. आणि या 9 दशक माळांमध्ये आपण 9 सुटे मणी त्यांच्या जोडीला आहेत. 9 दशकाच्या माळा आणि 9 सुटे म्हणजे संख्या काय तयार होते ती आपण या ठिकाणी बाजूला मांडूया. हा, संख्या तयार झालेली आहे 9 दशक. 9 माळा आहेत ना, या दशक माळा 9 आहेत म्हणून दशकाच्या घरामध्ये 9 लिहिलं. सुटे मणी 9 आहेत म्हणून एककाच्या घरामध्ये आपण 9 लिहिले. त्याच्यानंतर बेरजेचं चिन्ह आपण देऊया, कारण आपल्याला हा 1 मणी त्याच्यात मिळवायचा आहे. हा 1 मणी आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचा आहे. 99 मध्ये 1 मिळवायचा आहे. 99 मध्ये आपण जेव्हा हा 1 मिळवतो तेव्हा कोणती संख्या तयार होते 99 मध्ये 1 मिळवल्यानंतर? श्रावण, श्रवण, 100. 99 अधिक 1 म्हणजे 100. अगदी बरोबर. आणि बाळांनो, इथं आता आपण वापरलेलं हे घर होतं पहिलं एककाचं, हे दुसरं दशकाचं, आणि आपल्याला हे तिसरं घर, तिसऱ्या घरामध्ये हा अंक गेलेला आहे. आणि हे तिसरं घर कोणतं आहे, शतकाचं. नवीन घर आता तयार आपण केलेलं आहे, नवीन घर बांधलेलं आहे शतकाचं घर. तिसरं घर आपण बांधलेलं आहे शतकाचं घर. तर शतक, दशक आणि एकक ही 3 घरं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. तर हे सगळे मणी मिळून 100 मणी झालेले आहेत. आणि या 100 मण्यांचा हा बटवा, शतक बटवा आपल्याला दिसतोय. अशा रीतीने हे पूर्ण शतक नव्हता, 99 होते. आणि 99 मध्ये 1 मिळवल्यानंतर 100 तयार झाले म्हणजे पूर्ण शतक तयार झालं. काय तयार झालं, पूर्ण शतक. 100 म्हणजे पूर्ण शतक, शेकडा म्हणजे पूर्ण शतक, 100 म्हणजे पूर्ण शतक. हा, तर पूर्ण शतक अशा रीतीने तयार होतं. चला इथं आपण बघूया. नव्याण्णव ही 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. मग अशी पाहिलं आपण 99 मध्ये आपण 1 मिळवला, आणि 99 मध्ये 1 जरी मिळवला तरी 100 ही 3 अंकी संख्या आपल्याला मिळते आहे. 99 मध्ये 1 मिळवल्यानंतर 100 ही 3 अंकी संख्या तयार झालेली आहे. आणि हे शतकाचं नवीन घर आपल्याला मिळालेलं आहे. अरे वा, छान छान नोटा या ठिकाणी आलेल्या आहेत. 10 रुपयाच्या नोटा आहेत. विराट कांबळे, विराट, हो, हा, 10 रुपये म्हणजे 1 दशक असं आपण म्हणतो. म्हणजे ही नोट दशकाची नोट आहे किंवा 10 रुपयाची नोट आहे. तर 10 रुपयाचे किती नोट तुला दिसत आहेत, जरा मोजून सांगतोस का आम्हाला? 9 नोट आहेत. बघू बरं, इकडे 3, 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. 3चा पाढा येतो ना तुम्हाला, नाही का? तर इथं 10च्या 9 नोटा आहेत. आणि त्याच्यानंतर वरती 1-1 रुपयाची किती कॉइन आहेत बघ बरं. 1 रुपयाची नाणी किती वरती आहेत? 1 2 9 नाणी आहेत. किती नाणी आहेत? 9 नाणी.
बघा 9 नोटा आणि 9 नाणी म्हणजे रक्कम किती झाली? हे 90 रुपये झाले आणि 9 म्हणजे 99 रुपये झाले. या 99 मध्ये आपण हा 1 रुपया काय करूया? परत मिळवूया. 99 मध्ये आपण पुन्हा जेव्हा 1 रुपया मिळवतो तेव्हा किती रुपये तयार होतात? किती रुपये झाले? 99 आणि 1 म्हणजे किती? 100. 99 अधिक 1 बरोबर 100. तर 100 ही 3 अंकी संख्या आपल्याला मिळालेली आहे. शतकाचा घर इथं आलेला आहे आणि अशा रीतीने या 10 दशके आपल्याकडे तयार झालेले आहेत आणि सगळे मिळून एक मोठी नोट आपल्याकडे जवळ जमा होते. 100ची नोट. 100ची नोट म्हणजे शतकाची नोट. तिला आपण शे असं पण म्हणतो. 100 नाही का? तर 100 रुपये. 100 म्हणजे 100 रुपये. 1 शतक रुपये. 1 शेकडा रुपये म्हणजेच पूर्ण शतक. 100 म्हणजेच पूर्ण शतक ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करून घ्यायची आहे. चला आता हा एक दशक दांडा, हा दुसरा दशक दांडा, तिसरा दशक दांडा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि 9वा. 9 दशक दांडे आहेत. किती दशक दांडे आहेत? 9 दशक दांडे आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर अजून सुटे 9 मणी आहेत. 9 दशक दांड्यांचे 90 आणि हे सुटे 9 म्हणजे 99. आणि या 99 मध्ये पुन्हा आपल्याला मिळवायचा आहे हा 1 मणी. 1 मणी मिळवायचा आहे. हा तर इथं आपण मांडणी करूया. एकक, दशक, शतक अशी घरं आपण बनवलेली आहेत आणि हे जे 9 दशक आणि 9 एकक, 9 दशक दांडे आणि 9 सुटे मणी मिळून संख्या तयार झालेली आपली 99. आणि या 99 मध्ये आपण मिळवतो आहोत 1. 99 मध्ये आपण 1 मिळवतो आहोत. तर मला अक्षरा सावंत तू मला सांगणार आहेस बाळा, 99 मध्ये 1 मिळवल्यानंतर किती मणी तयार होतील? 100. 100 मणी. अगदी बरोबर. 100 मणी तयार झालेले आहेत. तर 100 मणी एकत्र केले, सुटे केले तर त्याचा बटवा तयार होतो. आणि जर असे दशक दांडे 9 दशक दांड्यांमध्ये हा एक परत एक दशक दांडा बनवला आणि तो जर बाजूला केला तर त्याची मिळून तयार होते शतक पाटी. काय तयार होते? शतक पाटी तयार होते. आणि आपल्या सगळ्यांच्या शाळेमध्ये शतक पाटी सुद्धा आहे बरं का. तर शतक पाटी हा एक नवीन शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. शतक पाटीमध्ये 100 एककांची ती एकत्रितपणे बनवलेली पाटी असते किंवा एकत्र तो असा गठ्ठा असतो. तर पूर्ण शतक म्हणजे 99 मध्ये 1 मिळवल्यानंतर 100 ही जी संख्या आपल्याला मिळते 3 अंकी संख्या, ती सगळ्यात लहान 3 अंकी संख्या आहे आणि ते पूर्ण शतक सुद्धा आहे, ज्याला आपण शतक, शेकडा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. घ्यायची आणि म्हणून मी काही प्रश्न विचारणार आहे आणि तुमचे हँडरेज बघून मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही मला सांगणार आहात. प्रश्न आहे, चित्र पाहून एकूण किंमत लिहा. चित्र बघायचे, मोजायचे, त्याच्यावरून तुम्हाला काय करायची? किंमत ठरवायची. हा चला आता पहिला प्रश्न मी विचारतोय निहारला. निहार, तुझ्यासाठी प्रश्न येतोय. चित्र तुला बघायचंय. येस टीचर. हा आता काय दिसतंय तुला इथं? 100ची पोटली. 100ची पोटली. वा वा, छान. 100ची पोटली म्हणजे त्याला आपण काय म्हणूया? शतकाचा बटवा. काय म्हणूया? शतकाचा बटवा. त्याला मोजून सांगतोस का किती शतकाचे बटवे आहेत? 1 2 3. 3 शतकाचे बटवे म्हणजे किती झाले रे? 3 शतक म्हणजे किती झाले? 300. 300. व्हेरी गुड. 300 ला आपण काय म्हणतो? 300 असं म्हणतो. 300 म्हणजे काय? तर 300. शाबास, तुझं उत्तर अगदी बरोबर. चला आता मी तू माईक बंद कर. रियाला विचारतो प्रश्न. रिया, हा रिया बाळा. शाबास. आता बघ तू इथं तुला शतकाचे बटवे दिसत आहेत. किती बटवे आहेत ग बाळा? मोजून सांग मला. 6. 6 बटवे. मग 6 बटव्यांमध्ये किती मणी असतील ग? एका बटव्यामध्ये 100. एका बटव्यामध्ये 100. मग 6 बटव्यांमध्ये किती असतील? 600. अरे वा, पटकन केलं ग तू. हुशार आहेस. हा बरोबर, लगेच तू मोजले 6 बटवे. 100चे 6 बटवे, शतकाचे 6 बटवे म्हणजे 600. 600. छान. हा
शाबास. माईक बंद करतो आता. पुढचा प्रश्न शिवतेज. शिवतेज, तुझ्यासाठी प्रश्न आहे. शतकाचे बटवे तुला मोजायचे आणि सांगायचे किती बटवे आहेत. माईक चालू करता येतो बाळा तुला? बरं, रुची, रुची तू सांग. हा, शतकाचे किती बटवे आहेत? 4. 4 बटवे आहेत नाही का? मग 4 बटव्यांमध्ये एकूण किती मणी झाले? एका बटव्यामध्ये 100 मणी आहेत. 4 बटव्यांची मिळून किती मणी झाले? 400. 400. शाबास. 4 शतक बटव्यांचे मिळून 400 मणी झाले. तर एकूण किंमत तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर सांगितली. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आता माईक बंद करून घ्या. आता पुढचा प्रश्न दुर्वाला विचारतो. तुम्ही दुर्वा, चित्र पाहून एकूण किंमत तुला सांगायची आहे. आणि इथं हे जे त्रिकोण दिसत आहेत की नाही, हा एक त्रिकोण म्हणजे दशकाचा त्रिकोण आहे. हा त्रिकोण कसला आहे? दशकाचा त्रिकोण आहे. आता किती दशकाचे त्रिकोण दिसत आहेत दुर्वा? बरं, अर्णव, अर्णव अर्णव पाटोळे, रोहिणी चव्हाण सांगणार. चला रोहिणी. Yes, sir. हा, दशकाचे त्रिकोण किती बाळा, जरा मोजतेस का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दशकाचे त्रिकोण आहेत. म्हणजे किती झाले ग 10 दशक? म्हणजे 10 दशक मिळून काय होतं आपण पाहिलं ना. ते 10 दशकाचे गठ्ठे एकत्र करून एक मोठा गठ्ठा बनवला होता. काय तयार झाला होता तो? 10 दशक म्हणजे किती झाले? तर 100. 10 दशक म्हणजे किती होतात? 100 होतात. म्हणजेच 1 शतक होतात. म्हणजेच 1 शेकडा होतात. तर त्याला आपण काय म्हणूया? 10 दशक म्हणजे 1 शतक. 10 दशक म्हणजे 1 शतक होतात. आणि हे शतक म्हणजेच 100. 100 म्हणजे कंसात तुम्हाला दाखवलेले 100. 100 म्हणजे 100. 100 म्हणजे 100. पक्क लक्षात ठेवायचं. 100 म्हणजे 100. आणि 10 दशकाचं मिळून 1 शतक तयार होतं. चला आता मी पुढचा प्रश्न विचारतो. चैतन्य, हा, आर यू रेडी? हो. चल, आता तुझ्या समोर आलेली आहे परत शतकाची माळ. ही एक शतकाची माळ आणि अजून एक शतकाची माळ आहे. 2 शतकाच्या माळ तुला दिसत आहेत. हा, तर तू मला सांग, शतकाच्या माळेमध्ये 10 दशक होतात. एका शतकाच्या माळेमध्ये किती दशक होतात? 10 दशक होतात. मग इथं तर तुला 2 माळा दिसत आहेत. तर किती दशक आहे ते? 2 शतकाच्या माळेचे किती दशक? 2 दशक. 20 रे बाळा. 20 20 दशक. दशक. हा, एका माळेमध्ये 10 दशक ना. एका माळेत 10 दशक. मग दुसरी माळ पण आहे आपल्याकडे. 2 माळ मिळून 20 दशक झाले. आणि 20 दशक म्हणजे किती शतक झाले? 200. हा, तुझं उत्तर पण बरोबर आहे. 200 झाले. 200 सुटे मणी झाले. पण शतक मात्र 2च. 2 शतक. 20 दशक म्हणजे 2 शतक. 20 दशक म्हणजे 2 शतक. आणि या 2 शतकांना आपण कसं वाचतो? एकूण किती आहेत? 200. 200. हा, तर याला आपण 200 असं वाचतो. 2 आणि त्याच्यावरती 2 शून्य. अशा पद्धतीने आपण त्याचं वाचन करतो. 200. तर बाळांनो, तुम्हाला हा जो घटक आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने समजलाय. पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आराध्या. आराध्या, अनम्यूट हो. येस सर. ही कसली नोट दिसते तुला? 100 ची. 100 ची नोट आहे. बरं, हा. आता किती नोट झाल्या? 2. 2 नोट झाल्या ना. मग हो. जरा किंमत सांगशील का? किती झाले? 200. 200 रुपये झाले. हा, अगदी बरोबर.
100च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये झाले, म्हणजेच 2 हो. शतक झाले, म्हणजेच 20 दशक झाले. हे सगळे शब्द पुन्हा पुन्हा आपल्याला रिवाइज करायचे आहेत. हा, छान. आता तू माईक बंद कर. मी पुढचा प्रश्न विचारतो प्राचीला. प्राची, हो सर. हा, तुझ्यासाठी बघ पुढचं गणित. बघ आता या ठिकाणी हे 10 दशक, अजून त्याच्यानंतर परत 10 दशक आहेत, अजून परत 10 दशक आहेत, एकूण 30 दशक आहेत. हा, तुला सांगता येईल का हे सगळे रक्कम होते? 10 दशकांचं 1 शतक, तर असे 30 दशक. हा, हे बघ, हे 10 दशकांचे 100 झाले, या दुसऱ्या 10 दशकांचे 100 झाले, तिसऱ्या 10 दशकांचे 100 झाले, नाही का? 3 शतक झाले. माईक बंद कर बाळ. हा, प्राची. हा, तर 30 दशक आहेत ना हे. 10 10 10 असे 3 वेळा घेतले आपण, म्हणजे 30 दशक आहेत. आणि 30 दशकांचे मिळून काय तयार होतो? 3 शतक तयार होतात. 3 शतक तयार होतात. आणि या 3 शतकांना आपण काय वाचतो? 300 असं आपण त्यांचं वाचन करतो. 30 दशक म्हणजेच 3 शतक म्हणजेच 300. समजलं का? तर बाळांनो, हा होमवर्क आहे, हा तुमचा गृहपाठ आहे, स्वाध्याय आहे, हा तुम्हाला करायचा आहे. सोपा सोपा स्वाध्याय तुम्हाला हे तुम्ही स्वतः याच्या जोड्या लावणार आहात. पहिला प्रश्न योग्य जोड्या लावा. याच्यात हा एक तुम्हाला त्रिकोण दिसतोय, त्याच्यावरती द लिहिलाय, नाही का? म्हणजे तो दशकाचा त्रिकोण आहे, नाही का? त्याच्यानंतर हा बटवा तुम्हाला दिसतोय, त्या बटवावरती श लिहिलेला आहे. नंतर ही एक माळा, ही पण आपली परिचयाची, तिला आपण काय म्हणतो हेही तुम्हाला माहितीये. आणि हा एक दांडा तुम्हाला दिसतो, याला पण आपण जी नावं ठेवलीत ना त्याच्याशी जोड्या लावायच्यात. म्हणजे बघा, याच्यातली एक शतक माळ आहे, एक दशक दांडा आहे, एक शतक बटवा आहे आणि एक दशकाचा त्रिकोण आहे. त्याच्याशी तुम्हाला जोड्या लावायच्यात. बरोबर. हा, तुम्हाला जमणार, एकदम सोपं आहे. चला अजून हा पुढचा प्रश्न बघा. चित्र पाहून एकूण किंमत लिहा. तर इथं या नोटा तुम्ही मोजणार आहात, त्याची किंमत तुम्ही बाजूला लिहिणार आहात. 3 नोटा आहेत, त्याची किंमत तुम्ही तिथं पुढे लिहिणार आहात. त्याच्यानंतर हे दशक, हे सगळे दशक मोजणार. जेवढे दशक होणार तेवढे दशक म्हणून पण लिहिणार आणि त्यांचे मिळून तयार होणारी शतक पण लिहिणार आणि एककामध्ये पण त्याचं मूल्य, त्याची किंमत तुम्ही लिहिणार आहात. तर बाळांनो, अशा रीतीने एकदम सहजपणे आपण, हा सोपा घटक होता, परंतु तो आपण काय करून घेतलेला आहे? चांगला पक्का करून घेतलेला आहे. 3 अंकी संख्येची तुम्हाला ओळख झालेली आहे, शतकाची ओळख तुम्हाला झालेली आहे. नंतर पूर्ण शतक कसा तयार होतो हे तुम्ही समजून घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुम्ही काय करा, तो पुन्हा YouTube वरती बघू शकता आणि इतर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तो शेअर करायचा आहे आणि लाईक करायचं आहे. आणि अर्थातच आपलं इयत्ता 3रीचं YouTube चॅनल PMC एड्यू मराठी इयत्ता 3री हे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या तासाला, पुढच्या गंमत गणिताच्या तासाला नवीन गमतीसह. तर तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.